पोलीस, लष्कर या यंत्रणा नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच समाजात कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी त्यांची सेवा देत असतात। मात्र काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांच्या खात्याला नावं ठेवली जातात। तामिळनाडूच्या मदुराईमध्ये अशीच एक घटना उघडकीस झाली आहे। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। लष्करात सुभेदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानानं स्वतःच्या दत्तक मुलीचं शारीरिक शोषण करून नंतर तिची हत्या केली। विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनंही हा गुन्हा लपवण्यात त्याची मदत केली। त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या लष्करी जवान आणि त्याची पत्नी हे त्या मुलीचे सख्खे काका व काकू आहेत। मुलगी लहान असताना तिची आई वारली। त्यानंतर तिच्या वडिलांनी ही मुलगी, तिचा भाऊ आणि बहिणीला वाऱ्यावर सोडलं। तेव्हा त्या काकूने मुलीला स्वतःच्या घरी आणले। तिच्या काका काकूंनी तिचा सांभाळ केला खरा, पण त्या बदल्यात तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर तिची हत्याही केली। गेल्या महिन्यात तिचे काका लष्करातून एका महिन्याच्या सुट्टीसाठी घरी आले होते। तेव्हा त्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। मुलगी 11 वर्षाची होती। कुमाल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींनी तिच्या काकूकडे त्याबाबत तक्रार केली, पण तिने घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला। मुलगी बेशुद्ध झाल्याचं सांगत त्यांनी 22 मार्चला तिला मदुराईच्या सरकारी रुग्णालयात नेलं। तेव्हा मुलीचा मृत्यू झाला होता। शवविच्छेदन अहवालात मात्र सत्य उघड झालं। मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचं त्यात म्हटलं होतं। पोलिसांनी 2 दिवस पती पत्नी दोघांची चौकशी केली। त्यानंतर रविवारी त्यांना अटक केली। आरोपीने गळा दाबून मुलीची हत्या केल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं। आरोपी जवान व त्याच्या पत्नीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भारतीय लष्करात सुभेदार असून जम्मू काश्मीरमध्ये तैनात होता।